तर वांद्र्यातली आपण ही संपूर्ण दृश्य पाहिलेली आहेत। सकाळी 6 वाजता ही घटना घडली आहे। खरं तर ज्या आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागेंच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तुफान अशी गर्दी या संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती आपण पाहू शकतोय। मात्र या सगळ्यामध्ये एकच प्रश्न उद्भवतोय, तो म्हणजे नियोजन कुठेतरी कमी पडलंय की काय असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। कारण अशा प्रकारे इतकी तुफान गर्दी आहे आणि या तुफान गर्दीमध्ये कुठेतरी नियोजन होणं, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काहीतरी उपाययोजना करणं खूप गरजेचं होतं। मात्र दुर्दैवानं अशा प्रकारची गोष्ट कुठेतरी कमी पडली किंवा कमतरता पडली की काय, त्यामुळे ही संपूर्ण घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। 6 वाजताच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली आहे। सकाळची आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची ही दृश्य पाहतोय। तुफान अशी गर्दी उसळली आहे। खरं तर सणावाराचे दिवस आहेत, मोठ्या प्रमाणात लोक आपल्या गावाकडे जात असतात आणि अशा पार्श्वभूमीवरती अशी भयंकर घटना घडणं खऱ्या अर्थानंच काळजीचा मुद्दा निर्माण करते। तर याबाबत आपण संवाद साधूया। अमित मोडक आपल्याबरोबर आहेत। अमित, संपूर्ण आपण ही घटना पाहतोय, ही दृश्य पाहतोय, खऱ्या अर्थानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा नियोजनाच्या दृष्टिकोनातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कारण अशा प्रकारची ही जी घटना आहे ही काही पहिल्यांदा घडत नाहीये किंवा अशा प्रकारची गर्दी जी आहे ती काही पहिल्यांदा होत नाहीये। सो येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे। बिलकुल अगदी यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात। दोन गोष्टी आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे, खास करून प्रेक्षकांच्या माहितीसाठी, की काही आरक्षित डबे असतात, काही अनारक्षित अनरिझर्व्ड, आणि अनरिझर्व्ड जे डबे असतात त्या डब्यात चढण्यासाठी रांग लागते। कारण कोणाकडेच त्या जागेचं रिझर्वेशन नसतं आणि या अशा वेळेस जे आज घडलं की चेंगराचेंगरी होते किंवा धक्काबुक्की होते, ते टाळण्यासाठी अनेक वेळा 2 तास 3 तास अगोदरपासून रांग लागते आणि लोक रांगेत बसलेले असतात। अनेक वेळा हे दृश्य आम्ही प्लॅटफॉर्मवर बघितलेलं आहे। परंतु ज्या क्षणाला आपण आता जी गर्दी बघतोय, एवढी गर्दी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की रेल्वे पोलीस काय करत होते। कारण ही संपूर्ण गर्दी ही अनारक्षित डब्यासाठी होती, हे अनरिझर्व्ड सीटसाठी आलेले लोक होते आणि अशा वेळेस धक्काबुक्की होण्याची किंवा चेंगराचेंगरी होण्याची धोका जास्त असतो। असं असताना देखील प्लॅटफॉर्मवर एवढे लोक आहेत, तर या लोकांना थांबवण्यासाठी किंवा एक शिस्त लावण्यासाठी तिथं पोलीस का नव्हते, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण जे दृश्य आता आपण टीव्हीवर बघतोय, रांग लागायला पाहिजे होती। रांग न लागता ज्या पद्धतीने रेल्वेच्या डब्याचा जो आपला दरवाजा असतो त्या दरवाजामधून एका वेळेस एक माणूस, त्याला स्वतःची बॅग घेऊन आतमध्ये जाणं देखील कठीण असतं। अशा वेळेस जर तिथे शेकडो लोक एकाच वेळेस त्या दरवाजावर गेले तर काय हालत होईल। आणि त्याच्यामुळे सर्वात मोठा प्रश्नचिन्ह जे आहे की रेल्वे पोलीस अशा वेळेस जे प्लॅटफॉर्मवर असतात, जे त्या तिकडे हजर असायला हवेत आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचं काम होतं। अतिरिक्त गर्दी ज्या वेळेस होते त्यावेळेस त्या लोकांना प्लॅटफॉर्म खाली करून घ्यायला हवा होता, कारण एवढी लोक त्या ट्रेनमध्ये चढूच शकत नाही जेवढी गर्दी आता या क्षणाला आपण या दृश्यांमध्ये बघतोय। त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न आहे की ही गर्दी होत असताना पोलीस काय करत होते। त्यामुळे हे संपूर्ण प्रकार किंवा ही घटना, कदाचित कोणीतरी ही गर्दी बघून जर सिस्टीमला अलर्ट केलं असतं, पोलीस अलर्ट झाले असते, तर कदाचित ही घटना थांबू शकले असते। परंतु सुदैवानं आतापर्यंत आपण असं म्हणू शकतो की जखमींची संख्या आहे, परंतु कोणीही दगावलेलं नाही आणि हे खूप एक प्रकारे म्हणायला पाहिजे की दैवत चांगलं आहे या गर्दीचं, कारण कुठलीही मोठी दुर्घटना तशा प्रकारे झालेली नाहीये। परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर होणारी ही गर्दी फक्त उत्तर भारतातच नाही तर महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाड्यात त्या ठिकाणी देखील जाणाऱ्यांची संख्या जास्त असते। लोकांना रिझर्वेशन्स मिळत नाही आणि अशा वेळेस ते या प्रकारे प्लॅटफॉर्मवर गर्दी करून अनारक्षित डब्यात घुसण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं की पूर्णपणे एक आपण ज्याला निग्लिजन्स म्हणतो तो प्रकार या घटनेमध्ये आपल्याला दिसून येते। जी, खरे अमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।